ऑल राईट, हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अ चॅनल. सो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, नवीन वर्ष, नवीन ट्रेलर्स आणि खूप सारा नवीन कंटेंट मराठी इंडस्ट्रीमध्ये येत आहे. तर आता काल एक ट्रेलर रिलीज झाला जो होता स्वप्नील जोशीची अपकमिंग मूवी जिलबीचा. म्हणजे प्रॉपरली मराठी वर्ड जिलबी, जो गावाखेड्यात आपल्याला मुख्यतः ऐकायला मिळतो, त्या प्रकारचं नाव आहे या मूवीचं. आणि तुम्ही जर सिटीमध्ये याल तर त्याला जिलेबी किंवा वेगवेगळी नावं असतात, बट जिलबी जो हा शब्द आहे तो प्रॉपरली आपल्याला गावाखेड्यांमध्ये खूप जास्त ऐकायला मिळतो. तर याच नावावरून एक मूवी येते. स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे आणि पर्ण पेठे हे याचे मुख्य लीडमध्ये होणार आहे. पर्ण पेठेचा तेवढा मोठा रोल मला इथे दिसलेला नाहीये, बट मूवी आल्यावर कळेल आपल्याला तिचा रोल केवढा मोठा आहे. तर बोलूया याच्या मेन स्टोरी विषयी. कसा आहे याचा ट्रेलर हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. ओके, सो आता बोलूया मेन स्टोरी विषयी की ट्रेलरमध्ये आपल्याला काय दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवण्यात आलं आहे की स्वप्नील जोशी आणि त्यांचे जे वडील आहे ते एकाच डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये. आणि एका कोणातरी खूप मोठ्या बिझनेसमॅनचा जो जावई आहे तो त्याची डेथ झालेली आहे आणि त्याच्यानंतर तिथे वापस एक किडनॅपिंग पण झालं त्यांच्या घरात. आणि हाय प्रोफाईल केस असल्यामुळे याच्यामध्ये जे आहे त्याचे वडील ते रेझिग्नेशन देतात आणि त्याच्यानंतर ते मे बी सुसाईड करतात. तर त्याचा जो ब्लेम असतो आणि किंवा जे स्वप्नील जोशीवर सगळे ॲलिगेशन्स लागतात की तुला फक्त मीडियासमोर येऊन शाईन करता येतं, म्हणजे एक हिरोसारखं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला कळतं की स्वप्नील जोशी जो आहे तो इंटरनल ट्रॉमा आणि बाहेर सगळं चालू आहे त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. सोबतच प्रसाद ओकचं याच्यात एक कॅरेक्टर आहे, ते जास्त अनफोल्ड आपल्याला दिसत नाही. तर हे बेसिक स्टोरी या मूवीची आहे. तर आता बोलूया ट्रेलर विषयी. ट्रेलरमध्ये सगळ्यात चांगलं काय वाटलं मला, तर ट्रेलरमध्ये सगळ्यात चांगलं वाटलं मला सगळ्यांची ॲक्टिंग. प्रसाद ओक, पर्ण पेठे आणि स्वप्नील जोशी. पहिल्यांदा स्वप्नील जोशीला मी कुठल्या तरी वेगळ्या भूमिकेत बघतोय, पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षांनी बघतोय. नाकातून रक्त, ते जो त्यांच्यावर लागलेला धब्बा होता की ते कॉमेडी सीनवाला, तो आता मी बी कुठेतरी थोडाफार पुसल्या जाणार. त्यांना नवीन रोलमध्ये बघण्यात खूप आनंद वाटतोय आणि स्पेशली त्यांचे काही जे ते मोस्टली त्यांचे जिथे सीन्स आहे ना ते बघताना पण चांगले वाटत आहे. सेकंड याचं चांगलं वाटलं मला याच्यातले डायलॉग्स ओके आहे, म्हणजे ठीक आहे, ओकेच्या वर थोडंफार बेटर आहे नॉर्मली ज्या मूवीजमध्ये असतात त्याच्यापेक्षा मराठी मूवीजमध्ये. तर गुड. ओके, थर्ड याचं मला पॉझिटिव्ह वाटलं की हा ट्रेलर चांगल्या प्रकारे कट केला गेलेला आहे. जर त्याच्या वडिलांची डेथ हा एक सीन जर नसता तिथे दाखवला ना तरी झालं असतं, बट ठीक आहे, ट्रेलर वेल कट आहे आणि प्रॉमिसिंग वाटतो. आता बोलूया थोडं निगेटिव्ह गोष्टींविषयी. तर निगेटिव्ह गोष्ट मला या ट्रेलरची हे वाटली की याच्यामध्ये जो ऑरा होतो एका मूवीचा क्रिएट, सस्पेन्स थ्रिलर मूवी जे असतात त्याचा एक ना ऑरा असतो, म्हणजे तुम्हाला एक बॅकग्राऊंड स्कोर म्हणा किंवा त्या प्रकारचं सगळं कलर ग्रेडिंग असं थोडं डार्क इंटेन्स टाईपचं असतं. इथे तसं काही नाही आहे. या मूवीकडे बघताना ना असं वाटतं की 2000च्या काळात, म्हणजे 2000 साली ज्या मूवीज यायच्या त्याचं कलर ग्रेडिंग कसं असायचं त्या प्रकारचे असं DI आणि कलर ग्रेडिंग दिसत आहे. तर कलर ग्रेडिंगमध्ये कुठेतरी हा मूवी ना मार्क खात आहे आणि ते फील नाही होत आहे की तो एक नॉर्मल ना समांतर तुम्ही बघून घ्या. स्वप्नील जोशीचा समांतरचा कलर ग्रेडिंग बघा आणि याचं बघा, तुम्हाला या मूवीमध्ये ना जवळपास कुठेतरी साम्य वाटेल. तर मला त्या प्रकारची वेबसिरीजची फील येत आहे. ही म्हणजे वेबसिरीज पण ऑब्व्हियसली याच्यापेक्षा हाय प्रोडक्शन व्हॅल्यूचे असतात, बट तेवढा फील नाही येतं. दुसरं मला तर प्रोडक्शन क्वालिटी आणि स्केल खूप कमी वाटला. प्रसाद ओकचे काही सीन्स असे आहे जे खूप असे म्हणजे लो स्केलचे सीन वाटतात. खूप असं वाव मोमेंटवाला किंवा इंटेन्स मोमेंटवाला एक पण सीन या ट्रेलरमध्ये नव्हता. जो की मनी शॉट बोलतो आपण, तो याच्यामध्ये कुठेच वाटला नाही मला. थर्ड याचा निगेटिव्ह पॉईंट वाटला ते म्हणजे याचा बॅकग्राऊंड स्कोर ऑब्व्हियसली खूप जास्त बिलो ॲव्हरेज आहे, एवढं खास नाही वाटलं. बाकी ओव्हरऑल ट्रेलरचं बघायला गेलं तर ट्रेलर ठीकठाक आहे, चांगला आहे. मे बी स्टोरी आल्यावरच कळेल, बिकॉज अशा मूवीची स्टोरी आल्यावरच आपण त्याला जास्त जस्टिफाय करू शकतो किंवा त्याच्याविषयी बोलू शकतो. त्या व्यतिरिक्त आय डोंट थिंक सो जास्त बोललेलं या ट्रेलरविषयी ठीक नाही, कारण खूपदा असं होतं की आपण क्रिटिसाईज करतो ट्रेलरना, बट त्याच्यानंतर मूवी खूप चांगल्या येतात. तर मे बी याला घेऊन जर तसंच काही असेल तर वेल अँड गुड, आणि होप करूया की 2025 वर्ष खूप चांगलं असेल मराठी इंडस्ट्रीसाठी. नवीन मूवीज येतात, नवीन कंटेंट येतात, बघूया कसं आहे आता. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आज मी 2 व्हिडिओ टाकणार, हा एक आणि आता नंतर लगेच एक शूट करतो मंगलाचा. तर प्लीज सपोर्ट नक्की दाखवाल. जय हिंद, जय भारत, छत्रपती शिवाजी महाराज की जय.